नवीन आणि फ्रेश व्लॉगमध्ये. आज आहे आपला मनालीतला दुसरा दिवस आणि आज आपण जाणार आहोत रोहतांग पासपाशी. ॲक्च्युली रोहतांग पासला जायचं होतं, बट असं म्हणतात की तिकडे खूप जास्त बर्फ आहे आणि रस्ता ब्लॉक व्हायची शक्यता आहे. सो रोहतांग पास तर आम्ही कॅन्सल केला आहे, बट आम्ही अटल टनल आज नक्की बघणार आहोत आणि तो क्रॉस करून राईट मारून रोहतांग पासचा जो रस्ता आहे तिकडे खूप स्नो मिळतो. सो आम्ही बर्फात खेळायला जाणार आहे आज आणि तिकडे जायच्या आधी स्नोमध्ये घालायचे जे कपडे असतात ते आम्ही घेणार आहोत रेंटवर, कारण आम्ही ते कपडे नाही आणलेत. सो इथे रेंटवर ते 250 का 300 रुपयामध्ये मिळतात आणि त्यापेक्षा जास्त पैसे तुम्हीही देऊ नका जर तुम्ही ते कपडे घेत असाल. त्याच्यात तुम्हाला फुल सूट आणि शूज मिळतो, बट शूज आम्ही आमच्याबरोबर आणलेले आहेत आणि त्यांचे जे शूज असतात ते खूप जास्त गार पडतात आणि त्यांनी पाय दुखतात. सो ते घातल्यावर तुम्हाला जास्त वेळ बर्फात खेळता येत नाही. सो मोस्टली तेवाले शूज घेणं अवॉइड करा आणि तुम्ही तुमच्याबरोबर जाड सोलवाले शूज जे असतात ते घेऊन या. स्पोर्ट्स शूज नका घालू कारण त्यात बर्फ जातो, बट दुसरे जे असतात वुडलँड टाईप्स जे शूज असतात ट्रेकिंगचे वगैरे ते शूज घाला, ते एकदम परफेक्ट असतात तिकडे जायला. सो ओव्हरऑल आजचा प्लॅन हाच आहे की आत्ता कपडे घ्यायचे, त्याच्यानंतर जायचे तिकडे बर्फात खेळायला आणि त्याच्यातच खूप वेळ जाणार आहे. सो आजचा दिवस मोस्टली त्यातच संपेल आणि इथले व्लॉग्स खरंच खूप छोटे छोटे होत आहेत कारण बऱ्याचशा गोष्टी खूप कमी वेळात कवर करायला लागतात कारण इकडे सनसेट खूप लवकर होतं. सो ओव्हरऑल आजचा दिवस हा आहे आणि असाच प्लॅन आहे. सो चालू करूया आजचा दिवस. सो अटल टनलवर इथे आल्यावर इथे गेम्स आहेत आणि तिथे पुढे इलर पार्किंग आहे आणि तुम्ही इथे पूर्णपणे खेळू शकता. सो आत्ता आम्ही अटल टनल क्रॉस करून आलेलो आहोत रोहतांगला आणि जसं की तुम्ही माझ्या मागे बघू शकता खूपच जास्त बर्फ आहे आणि आता आम्ही जाणार आहोत बर्फात खेळायला. सो अटल टनलच्या पुढे रोहतांग पासला जायचा जो रस्ता आहे तिथून वळल्या तुम्हाला इथे स्नो मिळेल. सोलांग व्हॅलीला तुम्ही जाऊ शकता स्नो खेळायला, बट तिकडे आत्ता तरी स्नो नाही आहे. तुम्हाला तिकडे रोपवेने वर जाऊन स्नो खेळायला लागेल, बट आत्ता तुम्ही इथे येऊ शकता. खूप सुंदर जागा आहे, कन्व्हिनियंट आहे, चालत लगेच येता येतं. पार्किंगही आहे, सेफ पे अँड पार्क आहे, इथे ग्लव्ज वगैरे सगळ्याची सोय आहे. छोटे छोटे खायच्या जागा आहेत, सो तुम्ही इकडे येऊन एन्जॉय करू शकता. आणि आता आपण ड्रोन उडवूया इन 3, 2, 1.